नमस्कार, मी अदिती सारंगधर. आत्ता मी ॲकमे हॉस्पिटलमध्ये आलेले आहे. घाबरून जाऊ नका, हॉस्पिटलमध्ये आले म्हणजे काही झालं नाही, पण वयाच्या 50शीकडे झुकत असताना आपल्याला आपली काळजी घेण्यासाठी सतत काही टेस्ट करत राहणं किंवा स्वतःच्या तब्येतीसाठी डॉक्टरांना येऊन भेटणं, आपलं शरीर दाखवणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि असे डॉक्टर्स घराच्या जवळ असतील, निष्णात असतील आणि त्यांना भेटल्यावर बरं वाटणारे असतील तर ह्याच्यापेक्षा अजून काय हवं असतं. तर असंच हे एक उत्तम हॉस्पिटल आहे. डॉक्टर नीलम भिसे ज्यांच्याकडे मी येते त्यांच्याशी बोलल्यावरच बरं वाटतं. आणि त्या छोट्या छोट्या कुरबुरी असतात ना, त्यासुद्धा आपोआप निघून जातात नुसते बोलल्याने सुद्धा. आणि तुम्हाला एक्झॅक्टली काय झालं याचं निदान होणं जे महत्त्वाचं असतं एखाद्या माणसासाठी, ते पटकन निदान होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडचा सगळा स्टाफ, इकडची सगळ्या नर्सेस किंवा इकडचा सगळा टेक्निकल नॉन टेक्निकल स्टाफ इतका प्रेमाने बोलतो. म्हणजे मी कलाकार आहे म्हणून नाही, पण येणाऱ्या प्रत्येक पेशंटला त्याला काय होतं आहे, त्याला बरं वाटणार आहे अशी खात्री देणारं सगळा स्टाफ आहे, प्रेमाने बोलणारा स्टाफ आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्विक उपचार. म्हणजे तुम्हाला बसवून ठेवलं आहे तासनतास, तुमचा नंबर लागतच नाही असं मला कुठेच दिसलं नाही. आणि स्वच्छता, इतकं स्वच्छ हॉस्पिटल मी अनेक दिवसांनी पाहिलं. नॉट दॅट मी रोज जाऊन हॉस्पिटलमध्ये कुठला तरी बसते, पण आपण पाहतो ना की जी अवस्था, काय मेडिसिन किंवा डॉक्टरी पेशाचा ना हळूहळू बाजार होत चालला आहे आणि ती दुर्दैवाची गोष्ट आहे. पण इथे मला ते कुठेच जाणवलं नाही. मी स्वतः एका डॉक्टरांच्या फॅमिलीत येते. माझे आजी आजोबांपासून वडिलांपासून सगळे डॉक्टर, माझी आई नर्स होते. सो मला वाटतं की डॉक्टरांच्या पेशाला फक्त पैसा उकळणाऱ्या लोकांपलीकडे एक रिस्पेक्टही मिळणं आवश्यक आहे ना. तर मला ह्या हॉस्पिटलमध्ये आल्यावर 100% असं वाटलं की येस, दीज आर द पीपल. हे डॉक्टर्स आहेत, हे लोकांच्यासाठी काम करणारी माणसं आहेत. त्यामुळे मला खूप समाधान वाटलं. थँक्यू.